दुसऱ्या दिवशी आम्ही शिफ्ट करणार होतो आणि त्याच्या आदल्या दिवशी मन भरून आलं आणि म्हटलं की चला एक व्हिडिओ शूट करून ठेवूया, आपल्याजवळ आठवण म्हणून राहील. जरी रेंटचं असलं ना घर, तरी पण आपल्या भावना जुळलेल्या असतात ना त्या घराशी, कारण आपण तिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपलं सगळं कम्फर्ट तिथे असतो आणि मग ते सोडून जायच्या वेळेस आपल्याला थोडा त्रास तर होतोच ना. म्हणून मी विचार केला हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा. आणि सामान वगैरे सगळं बांधणं आणि सोडून जाणं खूप कठीण असतं बरं का. आणि आम्ही काही सुविधा यूज नाही केल्या बरं कोणत्याच. आम्ही फक्त एका टेम्पोवाल्याला पैसे दिले होते आणि त्याच्यासोबत एक माणूस मागवलं होतं आम्हाला मदत करायला, आणि बाकी फ्रेंड्सच होते हेल्प करण्यासाठी. आणि सगळं सामान आम्हीच म्हणजे पॅक करून ठेवलं होतं, फक्त उचलून न्यायचं होतं असं सगळं ठरवलं. जेवढं वाटलं तेवढं सोपं नव्हतं, खूपच कठीण होतं हे सगळं. प्रिशा जेव्हा जागी असते तेव्हा सगळं कठीण जातं, आणि प्रिशा झोपली की तिला आवाज चालत नाही, म्हणजे आवाज झाला की ती लगेच उठते. मग आम्ही करायचं तरी कधी. पण प्रिशा जागी असतानाच आम्ही सगळी पॅकिंग केली मोस्टली, कारण जेव्हा ती जागी होती तेव्हा ती उचकत तर होतीच, पण थोडंफार आता तिचं सहन करावं लागलं. म्हणजे तिने इंटरेस्ट दाखवला प्रत्येक गोष्टीमध्ये की मी पण तुम्हाला मदत करते, पण मदत तर काही होत नव्हती तिची. बुक्स वगैरे अशा काही काही गोष्टी खूप आतमध्ये ठेवल्या होत्या, जसे की आता बेडमध्ये ना खूप स्टोरेज होतं आणि त्याच्यामध्ये खूप सारं सामान बसत होतं. आता हे सगळं सामान काढून मग त्याला पॅक करायचं होतं. अर्धे तर कपडेच होते, त्या बेडमध्ये तर होतेच आणि कपाटामध्ये पण कपडे होते. मग हे सगळे कपडे एकत्र खूप कठीण जाणार होतं, कारण एवढ्या मोठ्या बॅग तर कोणाकडेच नसतात. ट्रॉली वगैरे सगळ्या भरून झाल्या. मग शेवटी आम्ही ठरवलं की गथोडं बांधूया. गथोडं तुम्हाला माहीतच असेल, म्हणजे एका बेडशीटमध्ये सगळे कपडे बांधायचे आणि त्याला जुन्या पद्धती, म्हणजे जुन्या स्टाईलचं आहे गथोडं, म्हणजे तसं पॅक करून न्यायचं. या ब्लँकेट वगैरे ज्या मोठ्या मोठ्या होत्या ना, ह्याच्यासाठी एक मोठी प्लास्टिकची पिशवी भेटली, आणि ही प्लास्टिकची पिशवी आहे ना आम्ही जपून ठेवली होती. म्हणजे आमचं जेव्हा प्युरिफायर आम्ही खरेदी केलं होतं ना, तेव्हा आम्हाला त्याच्यासोबत ती पिशवी आली होती आणि खूप मोठी आहे, म्हणून आम्ही सहज ठेवली की कधी ना कधी आपल्याला ती कामी येणार आहे, आणि ती खरंच कामी आली. सगळे जे भांडे करायचे होते ना, म्हणजे एका पिशवीमध्ये पॅक, ती पिशवी अशी एवढी काही मोठी नव्हती. मग आपली गोधडी असते ना, त्याची जी खोळ असते, म्हणजे त्याचे जे कवर असतं ना, त्या कवरमध्ये मी सगळे भांडे पॅक केले. म्हणजे खूप मोठी होती ती, त्याच्यामध्ये सगळं बसत होतं, पण ते उचलत नव्हतं. मग अर्धी भरेपर्यंतच ते पॅक केलं, आणि बाकीचे म्हणजे चिनी मातीचे काही भांडे आपले काचाचे होते, ते वेगळे वेगळे ठेवले. बेड डिसेंबल करण्यासाठी त्याला एक पान्हा आणावा लागतो. तो पान्हा आणण्यासाठी 3 चक्रा झाल्या, म्हणजे 3 वेळा दुकानावर जावं लागलं, आणि मग तो फायनली एक नीट पान्हा आणला, आणि त्याच्यानंतर सगळं नट वगैरे काढून बेड पूर्णपणे डिसेंबल झाला. आणि बेड डिसेंबल झाल्यानंतर सगळं काढल्यानंतर त्या बेडखाली खूप धूळ होती. म्हणजे इथे किती धूळ असू शकते हे माझ्या लक्षात आलं. बेड जो खूप दिवसाचा असा बंद आहे, त्याच्या खाली काही झाडं वगैरे मारता येत नाही. मग आता काढला जायचं, ह्याच्या खालचं सगळी धूळ वगैरे काढून घेतली, ह्याच्या मागचं सगळं साफ करून घेतलं, आणि मग नंतर भांडे एवढे सगळे झाले होते, मी ट्रॉल्या ओपन करून करून सगळे वर काढून आणि मग नंतर ते भरले, आणि हळूहळू एक 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 करून सगळं भरलं. आणि नेक्स्ट डे आम्हाला सगळं शिफ्ट करायचं होतं. मग ते काका वगैरे आले, ते टेम्पोवाले, आणि मग सगळं हळूहळू शिफ्ट केलं. बाकी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दिसेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.